हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण खूप छान डोले धाग्याने गुलाब बनवणार आहोत। हे गुलाब खूप सुंदर दिसतं। इथं मी डोले धागा घेऊन गाठ मारून घेतलेले आहे। त्याला बघू शकता सिंगल धागा सुईमध्ये टाकलेला आहे। मी 4 फ्लावर बनवून घेतलेले आहेत। खूप सुंदर दिसतात हे। सुईवरती काढून घ्यायचे आहे। सुईवरती काढून घेतल्याच्या नंतर आपण थोडासा त्याच्यामध्ये गॅप ठेवून पुढच्या साईडला सुई काढून घेणार आहोत आणि 10 वेळा त्या सुईला धागा व्यवस्थित बघा मी कसा राऊंड करून घेत आहे। तसंच तुम्ही पण 10 वेळा करून घ्यायचा आहे सुईला व्यवस्थित। हे बघा धागा खेचून घेतल्याच्या नंतर धागा आपण टाकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्याच साईडला धागा टाकून आपण पुढच्या साईडने जितना धागा काढलेला आहे तिथंच टाकणार आहोत आपण सुईला। हे बघा बोट ठेवून सुईच्या तिथं व्यवस्थित त्याला राऊंड करून घ्या 10 वेळा आणि धागा सोडायचा नाही आहे। तो धागा त्याला खेचून धरा धाग्याला, ज्या करून आपली जे गुलाब बनेल ते बघा खूप छोटी मस्त लाईन येते याची, बघू शकता। तर आपण पुढच्या साईडने सुई काढून घेणार आहोत आणि पाठीमागून पुढच्या साईडलाच टाकणार आहोत बघा आणि 10 वेळा फोल्ड करून बघा खूप छान दिसतं हे। आणि व्यवस्थित त्याला जितना तुम्ही धागा टाकला होता तिथनंच वरती घेणार आहोत आपण आणि जे आपण धागा टाकला होता त्याच्यामधनंच घ्यायचा आहे, बघू शकता। तुम्ही असं सगळं व्यवस्थित 10 वेळा त्याला रोल करून घ्या। बघा छान बनतंय हे। असंच राऊंड करत जायचं आहे तुम्हाला। आपण पण राऊंड मधनं धागा काढून घेत आहोत आपण। कॉर्नरवरनं नाही घ्यायचं आहे, मधनं घ्यायचं आहे। डिझाईन जे बनते त्याच्यामधनं काढून घ्यायचं आहे, ज्या करून आपल्या डिझाईन अशी गोल गोल राऊंड शेपमध्ये बनेल। जे आपला गुलाब असतो त्याच्यामधनं दिसायला शेप दिसला पाहिजे आपला। व्यवस्थित धाग्याला असं खेचून घ्यायचं आहे, फिरवायचा आहे जागेवर धागा, ज्या करून आपण जे राऊंड घेतला होता तो व्यवस्थित बसेल। बघू शकता शेप खूप छान येतो याचा। खूप छान दिसते बघा। पूर्ण असंच राऊंड करून घेणार आहोत आपण। पूर्ण गुलाब बनवून घेणार आहोत। बघा छान दिसते ना। तुम्हाला जेवढं मोठं हवं आहे गुलाब तेवढं तुम्ही बनवू शकता। जास्त राऊंड घ्यायचे ज्या करून ते मोठे बनेल आणि छोटा हवा असेल तर छोटंही बनवू शकता तुम्ही। हे बघा त्याचा शेप खूप छान असा येत आहे। इझी आहे, अवघड नाही आहे। बघा व्यवस्थित मी हे गुलाब बनवून घेतलेला आहे, तुम्हीही बनवा। त्या धाग्याला फिरवत राहायचं आहे, ज्या करून आपल्याला छोटा आणि एकदम म्हणजे असं लाईन खूप छान अशी पातळ आली पाहिजे। जास्त अशी जाड नको आहे आपल्याला। जास्त तुम्ही असा धागा लूज सोडला तर ते जाड फ्लावर बनवत। आपल्याला जाड फ्लावर नाही तर असे पातळ पाकळ्या आल्या पाहिजेत त्याच्या। तुम्ही बघू शकता मी धाग्याला फिरवत आहे, हे बघा, ज्या करून आपले धागे एकदम
बघा छान त्याचे लाईन येते. बघू शकता खूपच छान आपलं गुलाब बनत आलेलं आहे. हे बघा आपले गुलाब छान बनले. तर इथं आपण धागा वरती घेऊन खालती धाग्याला पकडून ठेवणार आहोत आणि धाग्याच्या मधनं सुई खाली टाकणार आहोत, ज्या करून ते धागा